नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विधी लिखित भाग 43. वीणा घाईने तिची आवरत होती. साधासा फ्लोरल प्रिंट लॉंग गाऊन, चेहऱ्यावर फक्त मॉइश्चरायझर, लिप बाम, कर्ली केसांचा पोणी, पायात साधीशी सँडल अडकवत वीणाने तिची स्लिंग बॅग उचलून खांद्यावर अडकवली. सोफ्यावर बसून विद्युत तिची गडबड बघत होता. बाय. घाईने त्याच्या गालावर ओठ टेकवून ती रूमच्या बाहेर जाऊ लागलीच की विद्युतने तिचे हात पकडले. कशाची एवढी गडबड सुरू आहे क्युटी पाय? तिला मांडीवर बसवत तिच्या गालावर ओठ टेकवून विद्युत बोलला. विद्युत जाऊ द्या ना, उशीर होतोय. वीणा छोटं तोंड करून त्याला बघायला लागली. काही उशीर होत नाही. अजून नाश्ताही केले नाहीस, असेच जाणार आहेस का? अगं, आज फक्त शूटिंगचं श्री गणेशा होणार आहे. यासाठी एवढ्या घाईने जाण्याची गरज नाही. हवं तर मी तुझ्या सीनचे शूटिंग आज कॅन्सल करायला सांगतो. विद्युत तिला काळजीने बघायला लागला. वीणा गालातच हसली. तुम्ही एवढा माझा विचार केले त्यासाठी खरंच थँक्यू. पण शूटिंग कॅन्सल करायची काही एक गरज नाही. मी स्वतः खूप एक्सायटेड आहे हे रोल प्ले करायला. कशी दिसेल ना मी एका राजकुमारीच्या वेशात? वीणा स्वप्नावर स्वतःला त्या वेशात इमॅजिन करत बोलली. तू रिअल प्रिन्सेस आहेस क्युटी पाय. मग इमॅजिन करण्याची गरजच काय? विद्युत तिच्या गालावर हलके बाईट करत हसतच बोलला. किती छोट्या छोट्या गोष्टीवर खुश व्हायची ती. आणि स्वप्नही खूप छोटे. एवढी मोठी ॲक्ट्रेस, पण अंगावर साधे कपडे, राहणीमानही अगदी सालस. कशाचा म्हणून गर्व नाही. तुम्हाला मुळीच माझे कौतुक नाही. तुम्हाला नाही वाटत मी एका साम्राज्याची राजकुमारी? माझा औरा, माझा तोरा काही वेगळाच. मी कशी दिसेल तुम्हाला कुतूहल नाही का वाटत? वीणा हाताने तिचे गाल पुसत नाराजीच्या सुरात बोलली. मला नेहमीच तुझे कौतुक आहे वीणा, आणि मला माहीत आहे नेहमीप्रमाणे याही रोलला तू नक्कीच निभावशील. बरं चल, पहिले नाश्ता करून घे, मग घरच्याच कारने जा. कॅब बुक करायची काही गरज नाही. तुझ्यासाठी 24 तास एक ड्रायव्हर अपॉइंट करतो, म्हणजे तुला जाणे येण्यात काही प्रॉब्लेम होणार नाही. विद्युत बोलला. वीणाने हसून होकारात मान हलवली. मग दोघेही खाली निघून आले तर कुलदीप, वामिनी, ओजस नुकतेच नाश्त्यासाठी आले होते. वीणा, विद्युत त्यांच्या खुर्चीवर बसले तसे मेडने सगळ्यांना नाश्ता वाढून घेतला. नाश्ता झाले तसे वामिने कुलदीपचा आशीर्वाद घेऊन विद्युत ओजसला बाय बोलून ती शूटिंगच्या ठिकाणी निघून गेली. व्हॅनिटी व्हॅनमध्ये मेकअप आर्टिस्ट वीणाचे मेकअप करत होती. वीणा डोळे मिटून शांत बसून होती. मेकअप झाले तसे तिने अंगावर राजकुमारीचे कॉस्ट्युम घातले. एक असिस्टंट तिचे ड्रेसअप करत होती. काही वेळातच तिची तयारी झाली तसे ती खांद्यावरचा दुपट्टा सावरत मेकअप रूमच्या बाहेर आली. तसे सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. अंगावर पर्पल कलर भरजरी नऊवारी साडी, चेहऱ्यावर भरपूर मेकअप, कपाळावर मोठी टिकली, कानात मोठे झुमके, नाकात छोटूशी नथ, डोक्यावर डायमंडचा नाजूक मुकुट, गळ्यात स्टोनचे मोठे नेकलेस, हातात बांगड्या, बाजूबंद, बोटात अंगठ्या, कमरेला कमरबंद, पायात भरपूर घुंगरू असलेले जाडसर पैंजण, कर्ली केसांना मोकळे सोडलेले आणि हातावर सोडलेला शेला. खूपच सुंदर दिसत होती ती. प्रत्यक्षात कोण्या साम्राज्याची राजकन्या. वाव, काय भारी दिसत आहे वीणा मॅम, कोणीतरी बोलले. तसे सगळेच भानावर आले. खरं आहे, सेटवर तिच्या सौंदर्याची चर्चा होऊ लागल्या. काहीच अंतरावर उभा असलेला अखिल मोबाईलवर कॅमेरा ऑन करून तिलाच बघत होता, तर व्हिडिओ कॉलवर असलेला विद्युत तर वेडाच व्हायचा बाकी होता. मार्वलस, तो हलकेच पुटपुटला. तसे अखिल भानावर आला. झाले बघून, आता ठेवू फोन? तोंड वाकडे करत अखिल हळू आवाजात बोलला. मी तुला सांगितले का? विद्युत रोखून त्याला बघायला लागला.
आणि तू का मला दिसत आहेस? मला वीणाला बघायचं. तिच्याकडे कॅमेरा करून गप उभा राहा ना. विद्युत त्याला दटावत बोलला. कमाल आहे तुझी. बायको तुझी, तू स्वतः तिला कॉल करून बघू शकतोस ना. तू मला का त्रास देत आहेस? अखिलला आता विद्युतचा रागच येऊ लागला. माझी मर्जी, बॉस मी आहे. मनात आणले ना तुला मी फिल्ममधून काढूही शकतो. त्यामुळे जरा शांत राहा आणि माझ्या क्युटी पायकडे कॅमेरा कर. विद्युत चिडून बोलला. मग काय, बिचारा अखिल कॅमेरामॅन बनून उभा होता. बॉस आहे म्हणून काहीही करायला लावणार का? नकोय मला असला बॉस. याची बॉसगिरी फक्त माझ्यावरच चालते. अखिल मनातच बडबड करू लागला. प्रत्यक्षात असे बोलून पायावर धोंडा तर पाडू नव्हता घेऊ शकत, तर विद्युत गालावर हात ठेवून त्याची क्युटी पायला न्हाडू लागला. माझी प्रिन्सेस, तो स्वप्नवत बोलला. दूर दासीच्या वेशात उभी जान्हवी एकटक वीणाला बघू लागली. तसं मानावं लागेल. इंडस्ट्रीमध्ये हिच्या एवढं सुंदर कदाचितच कोणी असेल. काय भारी फीचर्स आहेत हिचे आणि नशीबही जोरावर. म्हणून तर एकावर एक हिट मूवी दिला हिने. कोणास ठाऊक लोक मूवी बघायला येतात की हिलाच. जान्हवी ही विनाच्या सौंदर्याची स्तुती करण्यापासून स्वतःला रोखू शकली नाही. पण तुझे हे सौंदर्य माझ्या प्रगतीच्या आड येत आहे. शनाया बरोबर बोलली. जर हेच नाही राहिली तर हिला मिळणाऱ्या काही मूवी तर मला मिळूच शकतात. आता जान्हवीच्या डोक्यात नको त्या विचारांनी घर केले. ती तिच्याही नकळत विनाच्या विरोधात प्लॅन करू लागली. तिने लगेच मोबाईलवर एक नंबर डायल केला. मी तयार आहे. जान्हवी एकटक विनाकडे बघत बोलली. काय प्लॅन? पलीकडून शनायाचा कपटे सूर कानावर पडला. तसे जान्हवीने तिची प्लॅनिंग तिला सांगितले. ओके, डन. पण सांभाळून, कुठेही माझे नाव लीक नाही झाले पाहिजे. आणि तूही जरा जपून राहा, शनाया बोलली. थोडा वेळ बोलून दोघींनी कॉल आटोपते घेतले. दोघींच्या चेहऱ्यावर एकाच वेळी खुंकार एक्सप्रेशन होते, तर ओठावर विचित्र हसू. संध्याकाळी 5च्या सुमारास शूटिंग झाली. तसे वीणाने कपडे चेंज केले. अंगावरचे हेवी दागिने काढल्याने आता तिला खूप रिलॅक्स वाटले. थँक गॉड, आवरलं एकदाच. किती एक्सायटेड होते मी या रोलसाठी, पण आता असं वाटायला लागले नको ही मूवी. एवढे हेवी कपडे, दागिने, वरून तो ॲटिट्यूड घेऊन फिरा. मध्येच पडा, मध्येच तलवारबाजी. खूप थकायला होते. जेवढं वाटत होते त्यापेक्षा खूप कठीण हे सगळं. आज तर सुरुवात आहे, पुढे आणखी टफ असेल. मी खरंच नीट करू शकेन का? विना रडवलेली होत बडबड करू लागली. तिचा चेहरा पुरताच उतरला होता. ती नाराजीत सेटच्या बाहेर आली. तसे ड्रायव्हरने कार तिच्या पुढ्यात उभी केले. हे एक बरं केले विद्युतने, नाहीतर माझे काही खरं नव्हते. कार बघताच वीणाला हायसे वाटले. नाहीतर परत कॅब बुक करा, त्याची वाट बघत थांबा. आता तिच्यात तेवढे त्राणच नव्हते. कारमध्ये बसताच वीणाने सीटला मागे डोकं टेकून डोळे मिटून बसली. काही वेळातच तिला झोप लागून गेली. तब्बल 1-1.5 तासाच्या प्रवासानंतर कार एका मोठ्या बिल्डिंग समोर थांबली. मॅम, ड्रायव्हरने आवाज दिले. तसे वीणाला जाग आली. घर आले? डोळे चोळत वीणाने त्याला पाहिले. दरवाजा उघडून ते बाहेर पाऊल टाकणारच की काहीतरी वेगळं जाणवले. हे कोणते ठिकाण आहे? तुम्ही मला कुठे घेऊन आलात? वीणा घाबरून ड्रायव्हरकडे बघायला लागली. भूतकाळातील अनुभव वाईट, भीती वाटणं साहजिकच होते. ड्रायव्हर काही बोलेल त्याआधीच तिच्या मोबाईलची मेसेज टोन वाजली. तिने घाईने मेसेज ओपन केले तर विद्युतचा मेसेज होता. डोंट पॅनिक, टेक द एलिव्हेटर. मेसेज वाचून ती गोंधळली. मॅम, हे सरांचे ऑफिस बिल्डिंग. सरांनी तुम्हाला इकडे घेऊन यायला सांगितले होते. मी तुम्हाला सांगणार होतो पण तुम्ही झोपी गेलेल्या. सॉरी, माझा तुम्हाला घाबरवण्याचा काही उद्देश नव्हता.
ड्रायव्हर दिलगिरीच्या सुरात बोलला. आता मात्र वीणाची भीती पडून गेली. इट्स ओके, वीणा हसून बोलली. तिने तोंडावर मास्क लावले आणि कारच्या बाहेर आली. तिने बिल्डिंगवर नजर फिरवली. कुठलेच सिम्बॉल नव्हते. कमाल आहे यांची. काय काय डोक्यात येतं देवच जाणे. स्वित्झर्लंडमध्ये ऑफिस बिल्डिंगवर एवढा मोठा लोगो दुरूनच दिसायचा आणि इथे काहीच नाही. वीणा स्वतःशीच बडबडत ती पुढे गेली तर सिक्युरिटीने तिला अडवले. ओ मॅडम, तुम्ही इकडे कुठे आलात? ही रिस्ट्रिक्टेड एरिया आहे, सिक्युरिटी बोलला. हे बघा, मी VRला भेटायला आले, वीणा शांत स्वरात बोलली. मग तुम्ही इकडे काय करताय? हे बिल्डिंगची बॅक साईड आहे. इथून फक्त VR सर जाऊ शकतात. तुम्ही समोरच्या गेटमधून जा, तिथे एंट्री करा. मग तुम्हाला ते आत पाठवायचं की नाही ठरवतील. सिक्युरिटी तिला माहिती देत शांत स्वरातच बोला. वीणा विचार करायला लागली. विद्युत इथून जातात म्हणजे मी पण तर जाऊ शकते, वीणा मनातच बोलली. हे बघा, मी तुमच्या VR साहेबांचे स्पेशल गेस्ट आहे, मला इथून जाऊ द्या, वीणा लाडीगोडी लावत बोलली. तुम्हाला काय वाटते, VR साहेबांचे गेस्ट तुम्ही एकट्याच आहात? तुमच्यासारखे रोज त्यांचे स्पेशल गेस्ट म्हणून भेटायला येत असतात. जावा तिकडे, विनाकारण मला परेशान करू नका, नाहीतर लेडी सिक्युरिटीला बोलावून तुम्हाला हाकलून लावेन, तो गार्ड चिडून बोलला. त्याचे बोलणे ऐकून वीणाने वैतागून तिच्या तोंडावरचे मास्क काढले. आता तर जाऊ देणार ना, वीणा जराशी चिडून बोलली. सिक्युरिटी गार्ड तर तिला डोळे मोठे करून बघायला लागला. वीणा मराठे, अरे देवा, मॅम मी तुमचा खूप मोठा फॅन आहे, ऑटोग्राफ प्लीज. गार्ड गडबडीत त्याच्या रूममध्ये जात पेन आणि बुक घेऊन आला. वीणाने हसून त्याला ऑटोग्राफ दिले आणि तिथून आत जाऊ लागली. ओ मॅडम, तुम्ही आत कुठे जात आहात? गार्डचा कठोर आवाज कानावर पडला. तसे वीणा आश्चर्याने त्याला बघायला लागली. आत्ताच तिच्या ऑटोग्राफसाठी सुरू असलेली त्याची धडपड आणि लगेच त्याचे चेहऱ्यावरचे भावही बदलले, तर बोलण्याची टोनिंगही. आता काय राहिले? ऑटोग्राफ तर तुम्हाला दिले ना, वीणा वैतागून त्याला बघायला लागली. मी तुमचा फॅन आहे म्हणून ऑटोग्राफ घेतले. याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला आत जाऊ देईन. ही माझी ड्युटी आहे. कोणाही लोकांना मी VR सरांना भेटायला तर नाही ना जाऊ देऊ शकत. शेवटी त्यांच्या सेफ्टीचा आणि माझ्या नोकरीचा प्रश्न आहे, गार्ड बोलला. वीणा कपाळावर आठ्या पाडून त्याला बघायला लागली. मी तुम्हाला कोणीही दिसते? वीणा चिडून बोलली. हो, तुमच्यासारखे कितीतरी सुपरस्टारच नाही तर इतर क्षेत्रातही फेमस लोक VR सरांना भेटायला येत असतात. VR सर आहेतच एवढे फेमस की सगळ्यांना त्यांच्याकडे काही ना काही काम असतो. प्रत्येकजण स्वतःला त्यांचे खास गेस्ट सांगतो, म्हणून मी सगळ्यांना त्यांना भेटायला तर नाही ना पाठवू शकत, ते त्यांच्या पर्सनल एलिव्हेटरने. तुम्हाला त्यांना भेटायचे तर प्रॉपर रूल्स फॉलो करावं लागेल. तुम्ही फ्रंट गेटमधून जा, उगाच माझा टाईम वेस्ट करू नका, गार्ड चिडून बोला. तुम्हाला माहीत आहे मी कोण आहे? वीणा त्याला रोखून बघायला लागली. तुम्ही सुपरस्टार असाल तुमच्या घरचे, इथे रूल्स आहेत, ते फॉलो करावे लागतात. चला पळा इथून, गार्ड बोलला. वीणा तर आश्चर्याने त्याला बघायलाच लागली. ते विद्युतला कॉल लावणार त्याआधीच राजीव लगबगीने तिकडे आला. मॅम, राजीवने आवाज दिले. तसे वीणा आणि गार्ड त्याला बघायला लागले. त्याला बघून वीणाला हायसं वाटले तर गार्ड मात्र गोंधळला. राजीव विद्युतचा सेक्रेटरी आणि राईट हँड होता. तो प्रत्यक्षात वीणाला घ्यायला आला. म्हणजे वीणा जे बोलत होती ते खरे होते. गार्डला कळून चुकले. बरं झालं दादा तुम्ही आलात. हे गार्ड तर मला आत येऊच देत नव्हते, वीणा गेटच्या बाहेरूनच बोलली. गार्ड, गेट ओपन करा.
आणि यांना अडवण्याची तुम्ही हिंमत कशी केली? तुम्हाला माहीत आहे ह्या कोण आहेत? या VR सरांच्या वाईफ आहेत. यानंतर अशी चूक करू नकोस, नाहीतर तो दिवस तुमच्या नोकरीचा शेवटचा दिवस ठरेल. राजीव गार्डवर चिडून बोला. माफ करा साहेब, माफ करा मॅम, मला माहीत नव्हते, सॉरी. गार्ड घाबरून बोला. तो तर फक्त त्याची ड्युटी करत होता. त्याला काय माहीत वीणा विद्युतची वाईफ आहे ते. इतरांसारखे त्यालाही एवढंच माहीत होते शनाया विद्युतची होणारी वाईफ आहे. तरीही शनायालाही या गेटमधून एंट्री नसायची आणि तो जे बोलत होता तेही तर खोटं नव्हते. विद्युत एक मोस्ट पॉप्युलर बिझनेसमॅन होता. एकतर रिपोर्टर दुरुबे त्याच्यावर लक्ष ठेवून असायचे, त्यात VR एंटरटेनमेंटचा ओनर या नात्याने त्याच्याकडे इतर मॉडेल मूव्हीमध्ये चान्स मिळण्यासाठी त्याला रिक्वेस्ट करायला यायच्या. तर VR नावाच्या जगात प्रसिद्ध असलेल्या लेडीज एसेसरीजचा ब्रँडचा ओनर या नात्याने मोठमोठे आसामी त्या ब्रँडची डिमांड देण्यासाठी स्पेशल रिक्वेस्ट घेऊन त्याला भेटायला उत्सुक असायचे. असे कितीतरी मॉडेल, हिरोईन, बिझनेस वुमन, मेन त्याला भेटण्यासाठी यायचे. फ्रंट गेटमधून गेले तर प्रॉपर प्रोसिजर कंप्लीट करावं लागतं. असे त्यात विद्युत सहज कोणाला भेटायला तयार नसायचा. मग काय, बॅक गेटवर येऊन गार्डला लाडीगोडी लावून डायरेक्ट त्याला भेटण्यासाठी सगळ्यांची चोडाओढ असायची. गेटवर तैनात असलेल्या गार्डसाठी आता हे सवयीचे झाले होते. पण हे मोठे लोखंडी गेट कधी विद्युतशिवाय कोणासाठी उघडले नाही. कोणी तर त्यांना पैसेही ऑफर करायचे, पण विद्युत त्याच्या स्टॉपला चांगला पेमेंट द्यायचा, त्यामुळे त्यांना थोडक्या पैशाची कधी लालच सुटली नाही. आणि सगळे गार्ड इमाने इतबारे त्यांची ड्युटी निभावत होते. दादा, त्यांना नका रागवू, ते तर त्यांचे कामच करत होते. आणि दादा, तुम्ही अशीच स्ट्रिक्ट ड्युटी करा. आणखी एक हे सिक्रेट कोणाला सांगू नका. वीणा गार्डकडे बघून हसून बोलली. थँक्यू मॅम, आणि सॉरी तुमच्याशी रूढ वागलो. गार्ड मान खाली घालून बोला. वीणाने हसून त्याला पाहिले. वीणा राजीवसोबत निघून जाताच गार्डने सुटकेचा श्वास घेतला. वाचलो, नाहीतर आज पक्काच माझ्या नोकरीचा शेवटचा दिवस होता. पण VR सरांनी वीणा मराठेसोबत लग्न केले केव्हा? आणि मग शनाया मॅमचे काय? जाऊ दे, आपल्याला काय, मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी. गार्डने मनातच बडबड करत गेट आतून लॉक केले. वीणा राजीवसोबत विद्युतच्या केबिनमध्ये गेली. मॅम, तुम्ही बसा, सरांना एक अर्जंट मीटिंग आहे, मीटिंग आटोपून येतील ते एवढ्यात, राजीव बोलला. वीणाने होकारात मान हलवली. राजीवने वीणासाठी काही स्नॅक्स आणि ज्यूस मागवून घेतले. काही वेळातच पिऊन स्नॅक्स घेऊन आला. मॅम, तुम्ही स्नॅक्स एन्जॉय करा, मला जावं लागेल, आणि आराम करायचं असेल तर ही सरांची रेस्टरूम तुम्ही यूज करू शकता, राजीव एका बाजूला बोट दाखवत बोलला. ओके, वीणा हसून बोलली. राजीव लगेच केबिनच्या बाहेर निघून गेला. वीणा सोफ्यावर बसून केबिन निहाळू लागली. खूप सुंदर, प्रशस्त, हवेशीर अशी केबिन होती. तिला केबिन खूपच आवडून गेली. ते लगेच केबिनला अटॅच वॉशरूममध्ये जात फ्रेश होऊन बाहेर आली. तिने स्नॅक्स खाल्ले. पोटात 2 घास गेल्याने आता तिला जरा तरतरी आली. तिची नजर CEO चेअरवर पडली. खूप सुंदर, आरामदायी अशी एकदम एक्सपेन्सिव्ह चेअर होती ती. तिने हातात ज्यूसचा ग्लास घेतले आणि टेबलजवळ गेली. तिने हळूवार विद्युतच्या खुर्चीवर हात फेरले. तशी एक वेगळीच फिलिंग आली. तिला त्या खुर्चीविषयी कुतूहल वाटले. माझे डिअर हबी इथे बसून इंडस्ट्रीवर राज करतात तर. वीणा गालात हसत स्वतःशीच पुटपुटली. वीणाची त्या बॉसच्या खुर्चीवर बसण्याची इच्छा झाली. ते ज्यूसचे ग्लास हातात घेऊनच हळूवार खुर्चीवर बसली. वा, काय चेअर आहे. बसल्याबरोबर एकदम बॉस असल्याची फिलिंग आली. वीणा स्वतःशीच पुटपुटली. नवीन वस्तू बघून जसे छोट्या मुलांच्या डोळ्यात चमक येते तशीच चमक तिच्या डोळ्यात होती, तर ओठावर निरागस हसू. तिने बसल्या बसल्या एक गिरकी घेतली. तिने एक सिप ज्यूसचा घेतले. तिची नजर एका फाईलवर पडली. तसे तिला एक आयडिया सुचली. तिने हातातील ग्लास टेबलवर ठेवले आणि फाईल हातात घेऊन वाचण्याचे नाटक करू लागली. एक्सप्रेशन असे जणू खूप मनापासून एक एक शब्द वाचत असावे. हे काय आहे? असे काम करणार का तुम्ही? यू आर फायर्ड. वीणाने राग चेहऱ्यावर आणत फाईल हळूवार टेबलवर फेकली.
पण फाईल थोडीशी स्लाईड होऊन ग्लासला लागली. विनाचे लक्ष जाताच ती ग्लास पकडणार त्याआधीच ग्लास धक्का लागून टेबलवर पडले. तसे त्यातील ज्यूस पूर्ण टेबलभर पसरले. अरे देवा, हे काय झाले? खेळण्यात विद्युतचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स खराब झाले. मला पक्काच आज मार पडणार दिसते. वीणाने घाबरून घाईने फाईल उचलली, पण ती ज्यूसने पूर्ण भिजली होती. तिने टिश्यूने पेपर पुसण्याचा प्रयत्न केला तर तेही फाटले. वीणा हातात फाईल पकडून डोक्याला हात लावून खुर्चीवर बसली. तिचे डोळे हलके भरून आले. तेव्हाच दरवाजा उघडण्याचा आवाज आला. तसे वीणा खुर्चीवरून उठली. सॉरी, मी मुद्दाम नाही केले, ते चुकून ज्यूस पडले. वीणा घाबरून कातर स्वरात बोलली. तिने तर समोर कोण आहे तेही पाहिले नाही. कोण आहेस तू? आणि तू व्हीआरच्या केबिनमध्ये काय करतेस? एका मुलीचा चिडका सूर कानावर पडला. तसे वीणाने गोंधळून मानवर करून तिला पाहिले. वीणा आतापर्यंत गिल्टमध्ये मान खाली घालून होती. तिचे समोरचे केस चेहऱ्यावर पसरले होते, त्यामुळे चेहरा नीट दिसत नव्हता. पण वीणाने जसे मान वर केली तसे तिला बघून ती मुलगी शॉक झाली. वीणा मराठे, तुम्ही इथे काय करताय? ती मुलगी जरा आश्चर्याने बोलली, पण लगेच तिच्या चेहऱ्यावरचे भाव गडद झाले. तुम्हाला इथे येण्याची परमिशन कोणी दिली? तुम्ही सुपरस्टार आहात म्हणून कुठेही जाण्याचा तुम्हाला परवाना तर नाही ना मिळाला? आणि एक मिनिट, तुम्ही व्हीआरच्या चेअरवर बसून होतात? तुम्हाला कळते तुम्ही काय केलात? हे एक रेप्युटेड ठिकाण आहे. हे जागा सहज कोणाला मिळत नसते आणि तुम्ही चक्क त्या पदाचा खेळ मांडलात. हे तुमच्या कोणी थर्ड क्लास मूवीचे शूटिंग नाही, जे तुम्ही कसेही बिहेव केले तरी तुम्हाला प्रश्न विचारणार नाही. ती मुलगी भयानक चिडून वीणाला बघायला लागली. सॉरी. वीणाला तिची चूक कळली. तुमच्या सॉरी बोलण्याने इथे सगळं ठीक होणार आहे का? ही फाईल काय अवस्था केली तुम्ही? तुम्हाला परिस्थितीचे गांभीर्य आहे? ही फाईल किती महत्त्वाची असू शकते तुम्ही विचारसुद्धा केले नसणार. ही फाईल करोडोची डील आहे जी आत्ता होणार होती. आता कसे डील करायचे बोला ना. तुम्ही तर एका क्षणात या फाईलला कचरा बनवून ठेवले. वीणाच्या हातातून फाईल ओढून घेत ती चिडून बोलली. सॉरी, ते चुकून झालं. ती फाईल ग्लासला लागली आणि ज्यूस पडले. वीणाची तिला समजावण्याची केविलवाणी धडपड, पण ती मुलगी तर जणू ज्वालामुखी बनली होती. ती समजून घेण्याच्या कंडिशनमध्ये नव्हतीच. तिला बस दिसत होते ते करोडोचं नुकसान, त्या एका फाईल मागे एम्प्लॉईची मेहनत. शेवटी ती विद्युतच्या टॉपच्या ऑफिसरपैकी एक होती. मोठ्या मोठ्या डील तिने व्हीआरला मिळवून दिले होते. विद्युतच्या मागे व्हीआरची जबाबदारी तिच्यावर असायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती विद्युतला मनोमन पसंत करायची. त्याच्यासोबत लग्नाचे स्वप्ने पाहिली होती तिने. माहीत असूनही विद्युतचे शनायासोबत लग्न ठरले तरी ती तिचे प्रयत्न सोडत नव्हती. तिला माहीत होते कधीतरी विद्युतला तिच्या प्रेमाची जाणीव होईल, तो तिचा स्वीकार करेल. म्हणून त्याच्या नजरेत येण्यासाठी ती खूप मेहनत घ्यायची. आणि फाईल खराब झाली त्यापेक्षा तर वीणा विद्युतच्या खुर्चीवर बसली याचीच जास्त चीड होती तिला. ती म्हणजे मिश्का मुखर्जी, एका राजकारण्याची मुलगी. विद्युत जेव्हा बिझनेसमध्ये उतरला, हळूहळू त्याचे नाव मोठे होऊ लागले आणि मास्क मागेल या सक्सेसफुल मिस्टेरियस व्यक्तीला जाणून घेण्याची तिला इच्छा झाली. हळूहळू तिची इच्छा त्याला मिळवण्याची जिद्द कधी बनली कळलेही नाही. जिद्दीने तिने व्हीआरच्या टॉप ऑफिसरमध्ये सिलेक्शन मिळवले होते, तेही स्वतःच्या हुशारीने, दिसायला अतिशय सुंदर. पण विद्युतने कधी तिला नजर उचलून पाहिले नाही. तिने अजूनही मास्क मागेल विद्युतला पाहिले नव्हते, पण ते सतत या त्या कारणाने त्याच्या आसपास राहण्याचा प्रयत्न करायची. एवढं असूनही कधी तिने विद्युतच्या खुर्चीला हातसुद्धा लावले नव्हते, तेही तिच्यात तेवढी गुणवत्ता असताना. आणि आज चक्क वीणा त्या खुर्चीवर बसली होती. मग राग तर अनावर होणारच होते. चुकून झालं, बरोबर आहे. तुम्हाला सगळं खेळच वाटणार ना. कमी शिकलेल्या तुम्ही काय थोडंसं ॲक्टिंग डान्सिंग आली, मूवीमध्ये काम काय मिळालं, तुम्हाला थोडीशी प्रसिद्धी काय मिळाली, स्वतःला ग्रेट समजायला लागलात. पण तुमच्या या फालतू गेममुळे या फाईल मागे कितीतरी महिन्याची मेहनत वाया गेली. कळते तुम्हाला? मिश्का तर आता थरथर कापत होती. तिचे डोळे अक्षरशः आग ओकत होते.
आता तर ती वीणाला एक क्षणही स्वतःच्या पुढ्यात बघू शकणार नव्हती. नाहीतर रागात ती काय करेल तिलाही माहीत नव्हते. सेक्युरिटी सेक्युरिटी, मिष्का मोठ्याने आवाज देत गार्ड्सला बोलावू लागली. तसे पडतच काही गार्ड आत आले. वीणाला पुढ्यात बघून तर तेही शॉक झाले, पण लगेच मिष्काच्या आवाजाने ते भानावर आले. या हिरोईनला इथून बाहेर काढा, मिष्का चिडून बोलली. तसे गार्डने वीणाच्या दोन्ही बाजूला उभे झाले क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.